मुंडे आणि धस यांच्यावर मी आधीच बोललो, आता बोलणं बरोबर नाही। पुढची भूमिका सुरेश धस मांडतील असं म्हटलंय चंद्रशेखर बावनकुळे यांनी। मुनगंटीवार स्वतःबद्दल काही बोलले नाहीत असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। मुनगंटीवारांच्या मतदारसंघातून खुर्चीसाठी लाकूड गेलंय, खुर्चीसाठी गेलेल्या लाकडावर मुनगंटीवार बोलले असं देखील बावनकुळे यांनी म्हटलंय। प्रकरणात धनंजय मुंडे आणि सुरेश धसांमध्ये संघर्ष सुरू आहे। काल 300 कोटींचा आरोप केलेला आहे सुरेश धसांनी, कसं पाहता? मी ऑलरेडी याच्यावर बोललेलो आहे आणि आता पुढची भूमिका सुरेश धसनी मांडली त्यामुळे आता याच्यात मी काही बोलणं बरोबर नाही। एक शेवटला भेटला सुधीर मुनगंटीवारांनी खंत व्यक्त केली आहे मंत्रिपदासंदर्भात। नाही असं आहे, त्यांनी बोलता बोलता एवढेच बोलले आहे की जे काही त्यांच्या मतदारसंघातलं लाकूड जातो त्या लाकूडावर जे खुर्ची तयार होते त्या खुर्ची संदर्भात ते बोललेले आहेत, असं काही त्यांनी स्वतःबद्दल नाही बोलले आहेत। नक्कीच तर आपण पाहिलं हे होते चंद्रशेखर बावनकुळे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।